नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। चिपळूण अलोरे येथे वडील ओरडल्याने मुलगी गेली होती घर सोडून। अल्पवयीन मुलीला पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने काढले पेढांबे जंगलातून शोधून। MIDC कडून रत्नागिरी नगर परिषदेस पाणी पुरवठा। रविवारपासून जलवितरण पूर्ववत होणार। मंत्री सामंतांनी घेतली पाण्यासंदर्भात आढावा बैठक। किरण सामंत यांचे स्टेटस भुवया उंचावणारे। काही मिनिट स्टेटस ठेवून करण्यात आले डिलीट। योग्य वेळी उत्तर देऊ, किरण सामंत यांचे प्रत्युत्तर। महाडमध्ये PG सिटी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग। दुर्गंधीमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास। आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यातील गणेश मूर्ती केली दान। जलप्रदूषण टाळण्यासाठी करण्यात आले मूर्तीदान। आता पाहूया सविस्तर वृत्त। 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अधूनमधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेत येत जात असल्याच्या कारणावरून मुलीचे वडील तिच्यावर रागवले होते। या कारणावरून घाबरून जाऊन ही अल्पवयीन मुलगी 28 सप्टेंबर रोजी 7 वाजता आपल्या घरातून निघून जाऊन पेढांबे येथील घनदाट जंगलात पळून गेली। आपली मुलगी घरातून निघून गेल्यामुळे व तिचा शोध घेतला असता ती जवळपास कुठेही मिळून न आल्याने लागलीच तिच्या वडिलांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाणे गाठले व दिलेल्या फिर्यादीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्यात आला। या मुलीच्या नातेवाईकांनी तसेच पोलिसांनी तिचा जंगलात शोध घेण्याकरिता शोध मोहीम राबवली, परंतु ती रात्री मिळून आली नाही। म्हणून पुन्हा एकदा 29 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच पोलिसांनी शोध मोहीम राबवली, परंतु तरीही अल्पवयीन मुलगी मिळून आली नव्हती। अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्याद्वारे लागलीच रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या श्वान पथकाची मदत मागवण्यात आली व 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्वान विराटला त्याच्या हँडलरद्वारे मुलीच्या घरातील तिच्या एका वापरत्या टी-शर्टचा गंध देण्यात आला। श्वान विराटला गंध मिळताच क्षणी त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलात माग काढत तब्बल काही वेळातच पोलिसांना व तिच्या नातेवाईकांना त्या मुलीजवळ नेऊन उभे केले। या मुलीला श्वान विराटच्या मदतीने पोलिसांना पेढांबे येथील घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। या मुलीचे योग्य समुपदेशन करून तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली व तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले आहे। ही शोध मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, अल्लोरे शिरगाव पोलीस ठाणे, श्वान विराट तसेच पोलीस हवालदार यांच्या मदतीने करण्यात आली। रत्नागिरी शहराला 5 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे। आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे देखील पाणी पुरवठा करण्यात येतोय। शहरवासियांना जवळपास 7.5 लाख लिटर पाणी विनामूल्य टँकरने वाटप करण्यात आले आहे। सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील पंपिंग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून रविवारपासून शहरातील जलवितरण पूर्ववत होणार आहे। दरम्यान शहरवासियांना कमीत कमी त्रास होईल त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने सदैव तत्पर राहायला हवे अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपालिका प्रशासनाला दिली आहे। रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा योजनेसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते। तर साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार असून शुद्धीकरण करून ते शहरातील मुख्य साठवण टाक्यांमध्ये साठवण केल्यावर रविवारपासून शहरातील जलवितरण पूर्ववत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। खरं तर 21 तारखेपासून जी आपण आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि आपलं रत्नागिरी शहराचा जो मुख्य सोर्स शिळ जॅक्वेल तो बंद झाला, त्यामुळे आपलं सगळं पाणी डिस्टर्ब झाला। माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या म्हणजे प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून आपल्याला MIDCचे पण पाणी आता मिळालेलं आहे त्या दिवसापासूनच। तेव्हा आता सध्या आपण अल्टरनेट डे किंवा 2 दिवसाआड पाणी पुरवठा करतोय, पण आपली जी मूळ शिळ जॅक्वेल तिथलं जे काम आहे ते आपण आता
तातडीनं करत आहोत आणि दिवसरात्र काम चालू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठ्याचं टेस्टिंग करण्याची आमची म्हणजे आहे प्रयत्न आहे, पूर्ण प्रयत्न आहेत. कदाचित तिथं सगळं यशस्वी झालं तर परवा सकाळपासून 1 तारखेपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे किरण सामंत हे मोठे बंधू मशालीचं चिन्ह ठेवत जो होगा वो देखा जाएगा असा स्टेटस किरण सामंत यांनी आपल्या मोबाईलच्या डीपीला ठेवला होता. यावर किरण सामंत यांनी होय मी हा स्टेटस ठेवला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं करिअर बाद होऊ नये म्हणून हा स्टेटस मागे घेतला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर मी स्पष्ट बोलणार असून बेलगाम बोलतायत त्यांच्यासाठी हे स्टेटस होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून हे स्टेटस मागे घेतले. योग्य वेळी या स्टेटसचे उत्तर देईन अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो की मी 100% खरं बोलतो. गरज असेल एखादा अडचणीतच येत असेल तर खोटं बोलतो. मी स्पष्ट बोलण्याचा खरं बोलण्याचा होय होय नाही पण काही जे ट्विटर भंपक आहेत ते आपण स्पष्ट आहोत, आपण असे आहोत हे आणतात. म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. आणि निव्वळ हा स्टेटस बदलला, हा एवढ्याकरता बदलला की एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये, देवेंद्रजीला त्रास होऊ नये. कारण ही सीट जिथून येणार ही निवडून ही शिंदे गटाची असेल किंवा BJPची असेल पण ती ह्या महायुतीचीच असेल. आणि कोण आल्यामुळे इथे काही फरक पडेल थोडं सोपं नाही. नाही मुख्यमंत्री बिचारे मला मी पूर्वी त्यांना ओळखत पण नव्हतो. त्या वर्षभरात जवळ आल्यानंतर कळलं त्याच्या एवढा भावनिक माणूस कोण. नेमकी कशासाठी समन्वय नसल्यामुळे की सांगितलं नाही समन्वय नाही. हे काही लोक जी स्पष्ट सांगणारी आहेत, आपण ह्या केलं म्हणून सांगणारे काय म्हणतात ते. मी असा एवढा स्पष्ट मी करारी त्यांना दाखवून देणार आहे. मी स्पष्ट कोण आणि करारी कोण. योग्य वेळ नो बॉलला फ्री हिट देणार. हा रोग कोणाकडे आहे आता तुम्ही समजा ना कोणाकडे आहे. मी नावं कोणाची घेतोय आणि कोणाच्या विरोधात तुझे नाव घेत नाही कोणाचं. हा करावा जवाब कधीपर्यंत घेईल लवकरात लवकर. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मशालीचं चिन्ह ठेवत जो होगा वो देखा जाएगा असा स्टेटस मोबाईलला ठेवला होता. यावर सिंधुदुर्गमधून खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत खासदार विनायक राऊत. एक गुपित त्यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं ते मी सांगू शकत नाही. पण एक मात्र नक्की की किरण सामंत यांनी ज्या पद्धतीने मशालीच्या बद्दल प्रेम दाखवलेलं आहे, मशाल हातात धरण्याचा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला, अगदी त्याच पद्धतीने शिंदे गटाच्या अनेक जणांना आता मशालच आपलं भवितव्य ठरवू शकते अशा पद्धतीचं एक नवीन आधार वाटायला लागलेला आहे. आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाचा आता गरज संपल्यानंतर शिंदे गटाचं विसर्जन ज्या वेळेला होईल त्यावेळेला मशाल शिवाय शिंदे गटाच्या लोकांना पर्याय राहणार नाही. त्याचंच एक प्रतीक माननीय किरण सामंत यांच्या या स्टेटसवरून दाखवून दिलेलं आहे त्यांनी. अलीकडेच नितेश राणेंनी विधान केलेलं की त्यांनी भाजपमध्ये यावं खासदारकीसाठी आणि त्यानंतर असं विधान आहे. आणि यापूर्वी तुम्ही एक अशी भविष्यवाणी केलेली की निश्चितच हे जे आहेत मिंदेगड ते तुमच्याकडे येतील. पण नितेश राणे यांनी जे आता बोललेलं आहे ही खरी विष हे भाजपाचं जे आहे ते आता ओकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपली गरज असेल तोपर्यंत वापरून घ्यायचं, नंतर फेकून द्यायचं. त्याच पद्धतीने आता भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला त्यांना फेकून देतील आणि स्वतःचा पक्ष पुढे चालवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्याकडे आले समजा हे शिंदे गडवाले तर तुम्ही स्वागत कराल का? शिवसेना पक्षाला उद्धवजी ठाकरेंचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळपासच PG सिटी हॉटेलच्या इमारतीजवळ असलेल्या रस्त्यावर कचरा आणून टाकला जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु हा कचरा आसपासच्या हॉटेलमधील कर्मचारी टाकत असल्याचे महाड येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याकडून बोललं जात आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबरच सापांचा वावर देखील वाढला असल्याचे महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाकडून बोलले जात आहे. महाड तालुका म्हटले की पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
तर किल्ले रायगडावर जाणारे पर्यटक देखील हा कचरा पाहून संताप व्यक्त करत आहेत. उपोषणकर्ते सचिन वाघमारे व विडसाई ग्रामस्थांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असं वक्तव्य ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा 9वा दिवस असून दीपक केदार यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी भेट दिली असून त्यांनी विडसाई ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रायगडच्या सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बहुचर्चित असलेल्या वसुधा सामाजिक वनीकरण सोसायटीने विडसाई ग्रामस्थांच्या येण्या जाण्याच्या मुख्य मार्गावर बांधलेली कमान अनधिकृत आहे. सदरची कमान प्रशासनाने 2दा हटवलेली आहे. तरी देखील ही कमान तिसऱ्यांदा येथील धनदांडग्या विकासकाने कुणाच्या मेहरबानीने उभारली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सदरची कमान न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, सुधागड तालुकाध्यक्ष संदेश भालेराव, ग्रामस्थ प्रशांत वाघमारे व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक वेळा आंदोलन करून या प्रशासनाला जाग येत नाही. तहसीलदार असतील, प्रशासन असेल, हे कुणाचं या ठिकाणी बटीक झालेला हा प्रश्न विचारतोय. आज 9वा दिवस आहे. आमचा माणूस धोक्यामध्ये, तो बौद्ध आहे, त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ही जी कमान आहे ती अनाधिकृत आहे. या अगोदर 2 वेळेस पाडून टाकलेली आहे आणि जिल्हाधिकारी रायगड यांचे जे काही निर्देश आहेत त्याचं कसलंही पालन ही तहसीलदार विभाग करत नाही, हे निदर्शनास आलेले. उघड त्या आदेशात, बिनशेती परवाना आदेशात लिहिलेले की रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण चालणार नाही, कसलंही बांधकाम चालणार नाही. रस्त्याच्या बाजूला 25 मीटर काही करता येणार नाही. उडत झाडे लावावेत, शाळा बांधावी, टपाल ऑफिस आणावं, हे त्याच्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी पूर्ण कमर्शियल वापर करून मुंबईतल्या बड्या उद्योजकांना, सेलिब्रिटींना, या ठिकाणी अनेक अभिनेत्यांना, राजकारण्यांना विला देण्यात आलेला आहे. हा विला काय? गरिबांच्या मुळावर आलेला विला आहे. आदिवासींकडून, दलितांकडून कमी भावात जमिनी घ्यायच्या आणि विला उभा करून त्याला असणारे कमर्शियल करून अब्जो रुपयाची उलाढाल या ग्रामपंचायतच्या हद्दीत केली जाते. या ग्रामपंचायतच्या हद्दीत हे असे अनेक विला उभा राहिलेत. अनेक आदिवासींच्या जमिनी हडपण्यात आल्यात आणि या विलाच्या नावाखाली एक भूखंडाचा महाभ्रष्टाचार अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आलेला आहे. तो भ्रष्टाचार सुद्धा पुढे आला पाहिजे. महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली पाहिजे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदान ही संकल्पना पनवेलकरांसमोर मांडली होती. या संकल्पनेला पनवेलकरांनी उत्तम प्रतिसाद देत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस ठाण्यातील गणेश मूर्ती दान करण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पालिकेला दान करण्यात आला. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी पनवेलचे सहाय्यक पोलीस उपायुक्त राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी देखील बुलबुल तरंगच्या ठेक्यावर ताल धरत नृत्य केले. सन 2023 में जो गणेश उत्सव मनाया गया, उस गणेश उत्सव के धरती पर पुलिस प्रशासन के तरफ से बहुत सारी जनता और गणपति मंडल के पदाधिकारियों की बैठक ली गई, जिसमें हमारे पुलिस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर, पुलिस सह आयुक्त श्री संजय मोहिते सर और हमारे पुलिस उपायुक्त श्री पंकज आने सर, इन्होंने जो सूचना और मार्गदर्शन किया था, उसी धरती पर पनवेल महानगर पालिका के आयुक्त श्री देशमुख साहब, इन्होंने भी एक मीटिंग फड़के नाट्यगृह में पुलिस प्रशासन, महानगर पालिका और विविध विभाग के अधिकारी और गणपति मंडल की मीटिंग ली थी। उसमें उन्होंने संकल्पना रखी थी कि गणेश मूर्ति
पानी में न फेंकते महानगर पालिका को दान किया जाए, जिससे पीने के पानी के जो सोर्स रहे आजू बाजू में पनवेल के, वो गंदगी न होगी और दूषित नहीं होगा। तो उसी आह्वान को हमने स्वीकृत करते हुए पनवेल शहर पुलिस स्टेशन के हमारे वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री नितिन ठाकरे साहब और उनके अधिकारी अमलदार, इन्होंने 10 दिन जो मनोभाव से गणपति बाप्पा की आरास की थी, तो वो मूर्ति भावनापूर्वक महानगर पालिका को सुपुर्द कर रहे हैं दान के संकल्पना में, जिससे वो मूर्ति का अच्छा संरक्षण होगा और उसका महानगर पालिका अच्छे से विनियोग करेगी। राजवैभव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खेडमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला। खेडचा राजा श्री गणेशासमोर गणेश अंबुर्ले प्रस्तुत पंचम सुरमधुर या संगीत उपासकांनी श्री गणेशाचरणी संगीत मैफल सादर करून संगीत सेवा केली। यात समूहाचे सर्वेसर्वा व खेडमधील कलाक्षेत्रातील अग्रगण्य विनय माळी यांच्या पत्नी नमिता माळी तसेच सचिन पवार, पंकज जाधव, संजय कांबळे यांनी भक्तिगीते, भावगीते अशी मराठी, हिंदी सुश्राव्य गाणी सादर करून मैफल सजवली। मूळ गाण्यांचा बाज तसाच ठेवण्याचे कौशल्य या कलावंतांचे वाखणण्याजोगे ठरले। खेडमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तसेच अनेकांनी गणेश अंबुर्ले प्रस्तुत पंचम सुरमधुरचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए। हो चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। चिपळूणात ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस काढण्यात आला। तारखेप्रमाणे 28 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच तारखेला होते। मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार मुस्लिम समाजाने गणेश विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचे ठरवले। चिपळूणमध्ये झालेल्या शांतता समिती बैठकीमध्ये मुस्लिम संघटनांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता। विशेष म्हणजे या मुस्लिम संघटनांच्या झेंड्याबरोबर तिरंगा हातात घेऊन फडकवणारे तरुणही दिसत होते। पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात मुस्लिम संघटनांकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। ईद ए मिलाद निमित्त अपना सहयोग तर्फे एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। अनेक रोग निदानासाठी लागणाऱ्या महागड्या चाचण्या यावेळी मोफत करण्याचा उपक्रम घेण्यात आला। ब्रदर फाउंडेशन, सबकी सेवा सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला। ईद ए मिलाद निमित्त आयोजित या उपक्रमामध्ये जवळपास 150 नागरिकांनी सहभाग नोंदवला। जवळपास 6 ते 7 हजार खर्च कमी होणाऱ्या ब्लड टेस्ट यावेळी सामाजिक भावनेने मोफत करून देण्यात आल्या। या सामाजिक उपक्रमाबद्दल अपना सहयोग फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे। हा कॅम्प खूप चांगला आहे। लोकांनी म्हणजे बघितलं तर गर्दी पण खूप आहे त्या सध्या कॅम्पमध्ये, आणि माझं असं मत आहे की अजून माझे कॅम्प खूप झाले पाहिजे आता। त्याच्यामुळे याचा कॅम्पचा खूप फायदा झाला लोकांना, की जे आता अर्ली डिटेक्टेड आहेत किंवा जे ऑलरेडी डायबेटिकमध्ये आहेत ऑलरेडी, त्याचं HbA1c बाकीचे टोटल 33 टेस्ट आतमध्ये होत आहेत, ते लोकांना खूप त्याचा फायदा झाला आहे आता, आणि अजून पुढेही त्याचा खूप फायदा होणार अपकमिंगमध्ये। अपना सेवा फाउंडेशन में आज जो कैंप रखा गया है जरीन रुमाने मैडम ने, वो आज एक बहुत अच्छा काम किया कि उन्होंने 33 टेस्ट जो है, जो अपन बाहर अगर करने जाएंगे तो उसका कॉस्ट बहुत ज़्यादा रहता है, तो कोई वो कर नहीं सकता है। तो आज यहाँ इस कैंप में जो टेस्ट हुए वो फ्री ऑफ कॉस्ट है और उसका सबने फायदा उठाओ, बहुत अच्छा काम करने जा रहे हैं। अपना सहयोग फाउंडेशन तर्फे गोरगरिबांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प भरवतात। आज डायबिटीसचा कॅम्प भरवला आहे। त्यात गोरगरिबाला जे शक्य होत नाही टेस्ट करायच्या, त्या टेस्ट आपल्या इथं मोफत होत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ घेता येईल।
आज आपल्यासोबत ब्रदर फाउंडेशन अँड सबकी सेवा समाज संस्था आणि इम्रान भाई तसेच साजिद कुरैशी ह्यांची पुरी टीम जी मुंबईमधून आली आहे आणि आपण हा आज कॅम्प डायबिटीज, हार्ट, लिव्हर, किडनी, बायपास, लंग्स ह्या संदर्भात आपण हा कॅम्प ठेवला आहे. हा कॅम्पचा एक रिझन असा आहे की सर आज जी 75% जे आपले शुगरचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडून छोटीशी एक मदत म्हणून की आपण त्यांना सहजासहजी कशी मदत करता येईल. आज सर तुम्हाला माहिती आहे की बहुतेक आज 75% डायबिटीजचे पेशंट असल्यामुळे त्यांना एवढी टेस्ट करता येत नाही. तर अशामुळे हा कॅम्प त्यांचा एक टेस्ट आपण 8,000चे टेस्ट इथे आपण मोफत करून देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये दर 2 महिन्यामध्ये आम्ही हा कॅम्प असा अरेंज करून देणार आहोत की जेणेकरून त्यांना इथे टेस्ट करण्याचा आणि त्यांना बेनिफिट म्हणून फायदा होईल. किती लोकांचा आज नोंदणी झालेली आहे, किती लोक आज लाभ घेत आहेत? इथे सर डायबिटीज, हार्ट, लिव्हर, किडनीचे पेशंट एक 150 पेशंट आहेत इथे 150. वेळ झाल्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बुलेटिनसह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.